नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्ही सर्वांचं पुनश्च स्वागत करते. आपण 2025 या वर्षाच्या शेवटाला आलोय. फक्त डिसेंबरच महिना राहिलाय. तर आपण आता आज बघणार आहोत की हा डिसेंबर महिना सगळ्या भाग्यांकांना काय सजेशन्स देतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया जे सगळ्याच भाग्यांकांना लागू होतंय की ज्या वेळेला एखादी गोष्ट नवीन सुरुवात होणारी असते आणि त्याच्या आधी आपण हातात घेतलेली जी गोष्ट असते ती जेव्हा पूर्णत्वाला नेतो त्यावेळेस नवीन गोष्टींची नक्कीच सुरुवात होऊ शकत असते. आता इथे काय होणार आहे, 2026 हे नवीन वर्ष येणार आहे आणि 2025 हे वर्ष संपतंय. तेव्हा आतापर्यंत हातात घेतलेली कामं सर्वांनीच पूर्णत्वाला नेण्याकडे प्रयत्न करावा. आता वळूया सर्व भाग्यांकांकडे. सर्वात प्रथम भाग्यांक 1, याचाच अर्थ ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1-10-19-28 या तारखांना झाला आहे. हा महिना आपल्याला असं सांगतोय की कदाचित थोडे जास्त प्रयत्न आपल्याला करायला लागू शकतात. कदाचित एखादी अडचणमध्ये येऊ शकते, पण ती अडचण पार करून आपल्याला पुढे जायचं आहे. अर्थात असंही आहे की ह्या महिन्यामध्ये आपल्याला नशिबाची साथ लाभणार आहे. त्यामुळे काम आपल्याला पूर्णत्वाला जाऊ शकतं असे संकेत मिळत आहेत. अर्थात एक सूचना ह्याच्यात मात्र अशी आहे की आपल्या आमदनीमधला काही भाग आपण थोडा वेगळा काढून ठेवावा. आता या महिन्यात एक वेगळा अनुभव पण तुम्हाला येऊ शकतो. एरवी तुम्ही तशी प्रॅक्टिकॅलिटीची कास धरणारे असता, पण या महिन्यात कदाचित थोडेसे आपण भावनिक होतोय हाही अनुभव तुम्हाला येऊ शकतो. अर्थात नात्यामध्ये हा भाग रंगत आणेल आणि तुमच्या हाताखालच्या लोकांना सुद्धा ही तुमची भावनिकता बघून थोडा सुखद धक्का बसू शकतो. विद्यार्थी, विशेषतः जे कलात्मक क्षेत्रातले आहेत, त्यांना या महिन्यामध्ये प्रगतीचे चांगले संकेत आहेत. आता भाग्यांक 2 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 या तारखांना झाला आहे. या महिन्यामध्ये तुम्ही स्वागत करावीत अशी एक गोष्ट होणार आहे. ती म्हणजे प्रत्येक पायरीवर हा महिना तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे. काही बदल व्यवसायाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी अथवा घरी सुद्धा होण्याची शक्यता दिसते. तुमचा उत्साह चांगला राहील आणि त्या भरामध्ये तुम्ही उद्याचं काम सुद्धा आज पूर्ण कराल. संधींचे दरवाजे लवकर उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चला कामाला लागा, हातातलं काम लवकर पूर्ण करा, म्हणजे नवीन सुरुवात होऊ शकते. हलक्या फुलक्या वातावरणाने नातंही फुलेल. विद्यार्थ्यांनी जरूर जास्त प्रयत्न करावेत. या महिन्यातला आणखीन एक विशेष म्हणजे प्रवासाची सुद्धा शक्यता या महिन्यात दिसतीये. आता वळूया भाग्यांक 3 कडे, म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 या तारखांना झाला आहे. या महिन्यात तुम्ही जे कामांचं उत्तम प्लॅनिंग केलं होतं त्याच्यात इतरांचं सहकार्य आपल्याला लाभल्याने ते काम पद्धतशीर पूर्ण होईल असेही संकेत या महिन्यात दिसत आहेत. तसेच तुमच्या बुद्धिमत्तेला सुद्धा उत्तम धार येऊ शकते. तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत किंवा तुम्ही जर काही इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स केल्या असतील तर ह्या इन्कममध्ये वृद्धी होण्याचे संकेतही हा महिना आपल्याला सांगतोय. जुने मैत्रमैत्रिणी भेटण्याचे सुद्धा संकेत आहेत. पण म्हणूनच एक सल्ला द्यावासारखा वाटतो की कामाचा फोकस मात्र हलवू देऊ नका. विशेषतः विद्यार्थ्यांनी हा मोलाचा सल्ला लक्षात ठेवावा. करमणूक आणि काम हातात हात घालून वावरत असल्याने नातेसंबंधात सुद्धा गहिरेपण येऊ शकतं. एकूण काय, हा महिना लक्षात राहण्यासारखा जाणार हे नक्की. आता भाग्यांक 4 म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 या तारखांना झाला आहे. हा महिना मुख्यत्वे करून आपल्याला काय सुचवतोय तर काय पूर्ण झालं आहे आणि काय करायचं राहिलं आहे याचं अवलोकन केलं जावं. एक तिरायताच्या नजरेतून आणि प्रॅक्टिकॅलिटी समोर ठेवून हा विचार केला जावा. अर्थातच महिन्याच्या सुरुवातीलाच हा विचार केला तर कामं आपल्याला हातावेगळी करायला सोपं जाईल. जे ठरवाल ते करू शकाल हा योग येतोय. त्यामुळे जे हातात काम घ्याल
ते पूर्णपणे तडीच जाईल आणि प्लॅनिंग मात्र त्याचं आपण सुरुवातीसच करणार आहोत. परदेशातील काही कामं जर अर्धी राहिली असतील तर त्यांना प्राधान्य दिलं जावं आणि नात्यांना वेळ दिला जावा. विद्यार्थ्यांनी मुद्दाम वेळ काढून आपलं अभ्यासाचं क्षेत्र विशाल करावे. आता भाग्यांक 5 म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 या तारखांना झाला आहे, या महिन्यात लॉंग इनिंग खेळण्याची गरज आहे हे लक्षात येईल. तुम्ही जे करायचं ठरवाल ते विचार करूनच ठरवाल. त्यामुळे कर्म करत जावे आणि फळ त्याच्या मागे येत राहील याचा अनुभव यायला हरकत नाही. इमोशनली तुम्ही रॉक सॉलिड राहणार आहात. त्यामुळे फळ जरी थोडं उशिरा आलं ना तरी तुम्ही शांत राहाल आणि ते येणार याची खात्री असल्याने तुम्ही जास्त कॉन्फिडेंटही राहाल. आपल्याला शॉर्ट टर्मच्या ऐवजी लॉंग टर्मचा विचार करायचा आहे. अर्थात जी मंडळी शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांनी ट्रेडिंगचा विचार न करता असे दीर्घकाळ राहणारे शेअर्स जे आपल्याला पुढे किंमत वाढून फायदा देणारे आहेत असा घेण्याचाच विचार करावा. नात्यामध्ये एक चांगला ठहराव यायला हरकत नाही. आणि विद्यार्थी विशेषतः जे वाणिज्य शाखेतले आहेत त्या विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करून यशस्वी होण्याचे संकेत मिळत आहेत. भाग्यांक 6 म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखांना झाला आहे. हा महिना कधीतरी माझेही विचार मांडू का नको मांडू असा विचार करत काही वेळेला ते मांडले जात नाहीत आणि मग आपल्याला त्रास त्याचा होतो. असे करू नका हे सांगणारे आहे. विशेषतः तुम्हाला वरिष्ठांची जर का आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या रेम्युनरेशन वाढवण्यासाठी काही जर गोष्टी बोलायच्या असल्या तर हा महिना वरिष्ठांशी बोलायला तुम्हाला चांगला आहे. प्रयत्न तर करून पहा. काय आहे, नशिबाची आपल्याला या महिन्यामध्ये चांगली साथ मिळणार आहे. तुम्हाला काय हवं ते बोला तर खरं. नात्यामध्येही त्यामुळे एक चांगल्या प्रकारची खुमारी तुम्हाला वाटेल. एरवी कधीतरी असं होतं की बोललं जात नाही, पण ज्या वेळेला आपण 1 to 1 बोलतो किंवा ज्याच्या एखाद्या गोष्टीवरती आपल्याला असं वाटत असतं की अरे आपण मत नाही सांगितलं. कल्पना करा कधीतरी तुमच्या पार्टनरला ते सुद्धा तुमच्या बोलून तुमच्या तोंडून ऐकायला आवडणार आहे. कामं आपली तडीस जाण्याचे संकेत या महिन्यात मिळतात. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे तुमच्यातली जी आध्यात्मिकता आहे त्याला सुद्धा पोषक वातावरण तयार होते. बघा तर खरं प्रयत्न करून एखादा वेगळा दैवी अनुभव येण्याची पण शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे प्रयत्न वाढल्याचा सुद्धा अनुभव येण्याची शक्यता आहे. भाग्यांक 7 म्हणजे ज्यांचा जन्म कुठच्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 या 3 तारखांना झाला आहे. या महिन्यात तुम्ही जे काही विशेष कार्य करताय ना ते प्रकाशात यायला हरकत नाही. त्यापेक्षा मी तर असं म्हणेन की ते तुम्ही लोकांना मुद्दाम सांगावं. कारण का त्याच्यामुळे तुम्हाला रेकग्निशन मिळण्याची सुद्धा चांगली संधी या महिन्यामध्ये दिसत आहे. आत्मविश्वासही चांगला तुमचा वाढलेला तुमच्या लक्षात येईल आणि लोकांच्या मध्ये वावरल्याने आपली कामं लवकर होतात. हा अनुभव सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये यायला हरकत नाहीये. परदेशात सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले जायला हरकत नाहीये. त्याशिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे ऑकल्ट सायन्सेसमध्ये कदाचित तुमचा इंटरेस्ट वाढवू शकतो. त्याच्यातही थोडंफार काही शिकायला हरकत नाहीये. नात्यांमध्येही लक्षात येईल की एक नवीन पालवी फुटू शकते आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्नात कसूर करू नये. आता भाग्यांक 8 म्हणजेच अशी मंडळी ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 या तारखांना झाला आहे. कुठल्याही योजनेत किंवा कामात इतरांना जर आपण सहकार्य केले तर जास्त यशस्वी होऊ शकतो हे सुचविणारा हा महिना असू शकतो. भावनिकरित्या तुम्ही सहजा आणि पटकन डगमगत नाही, पण या महिन्यात मात्र तुम्ही हा अनुभव इतरांना पण देऊ शकता. काही वेगळेही अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता आहे जे एरवी आपण लोकांच्या मध्ये जास्त वावरत असताना सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. ते या महिन्यात मात्र तुम्हाला काही वेगळे अनुभव पण जाणवतील आणि त्यामुळे एक वेगळी प्रगतीची संधी सुद्धा तुमच्या समोर ओपन होऊ शकते. एखाद्या नवीन ओळखीचं रूपांतर मैत्रीत होऊ शकेल आणि
नातं हे सामंजस्यावरती आधारित आहे याचा एक वेगळा अनुभव येईल. विद्यार्थ्यांनी ग्रुप डिस्कशनचा विशेष लाभ करून घ्यावा ही सूचना. भाग्यांक 9 म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 या तारखांना झाला आहे. या महिन्यात खर्च वाढण्याची शक्यता दिसते, पण तो अर्थात टाळला जावा, कारण नाही तर तो अनाठायी होता हे लक्षात येईल. त्यापेक्षा आपल्याला जिथे जास्त संधी मिळत आहेत तिथे कार्यरत व्हावं, कारण त्याचा पुढे जाऊन आपल्याला चांगला फायदा होऊ शकतोय. हातातील कामं तुम्ही व्यवस्थित तडीस नेऊ शकता आणि या महिन्यात आपल्याला प्रवासाची सुद्धा शक्यता जाणवतीये आणि त्यामुळे नात्याला एक छानशी झालर आलेली तुमच्या लक्षात येईल. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावं. करमणूक नंतर तर असतेच. आज आपण इथेच थांबू. मी डॉक्टर अंजली ठोंबरे, माझं यूट्यूब चॅनल अंजली ट्यूब वाच याच्यावरती आपल्या सर्वांना अशी विनंती करते की चॅनल बघत राहा, तुमची मतं प्रदर्शित करत राहा, सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद.